पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। 29/7/2026 पासून 31/7/2026 पर्यंत जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये चालू आहे। 16 तालुक्याचे शालेय विद्यार्थी या क्रीडा संकुल यवतमाळ जिल्हास्तरीय मध्ये सहभागी झाले होते। पुसद तालुक्यातील कोशेटवार कैदो माध्यमिक व उच्च माध्यमिक पुसद व उमरखेड तालुक्यातील मुळावा गावातील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय मुळावा या दोन विद्यालयांमध्ये फुटबॉल सामने मुलीमध्ये झाले आहे। जिल्हा क्रीडा अधिकारी यवतमाळ मॅडमने पुढील वाटचालीस व खेळण्यास शुभेच्छा दिल्या। उभे राहा सगळे सर्कल मध्ये। ये जवान है ना सगळे आले। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या उमरखेड तालुक्यातील मुळावा गावातील एक छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल मुळावा येथील जी आपली मुलींची जे 15 ते 17च्या वयोगटाची फुटबॉल टीम आलेली आहे, त्या यांचा सामना पुसद तालुक्यातील कोशेटवार शाळेच्या विद्यार्थिनीसोबत झालेला आहे। आपल्यासोबत जिल्ह्यातील क्रीडा अधिकारी मॅडम आहेत व त्या शाळेचे शिक्षक आहेत व आपल्या संपूर्ण फुटबॉल टीम मुळाव्यातली आहेत। यांच्याशी आपण 2 मिनिटात एक मनोगत घेऊ त्यांचं की आता जो काही आपला पुण्यावरून जे काही आपल्याला क्रीडा संकुलाचे आदेश आलेले व यवतमाळ जिल्हास्तरीय 16 तालुक्यामधला जे काही आपला फुटबॉलचा सामना झालेला आहे हे शासकीय पद्धतीने पार पाडण्यात आलेला आहे व यांची पुढील वाटचाल कशी राहील। मॅडम, आपले जे यवतमाळ जिल्ह्यामधून जे आपण या मुलींचे फुटबॉलचे सामने घेतले या संदर्भामध्ये आपले 2 मिनिटात मनोगत द्या। सांगा। आज या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या वतीनं शालेय स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात प्रथम आपली जी पहिली स्पर्धा होते ती सुब्रतो फुटबॉल मुखर्जी करंडक या स्पर्धेने होत असते। या स्पर्धेमध्ये निश्चितच पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून पूर्ण आपल्या तालुक्यातील सर्व शाळांनी यामध्ये जवळजवळ मला वाटतं 16 तालुक्यातले आपले जे आहेत त्या सर्व संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि या सहभाग नोंदवून कालपासून म्हणजे परवापासूनच आपल्याकडे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये माझ्या कार्यालयाच्या श्रीमती श्रद्धा सावंत असेल, आमच्या तालुका क्रीडा अधिकारी आहेत त्या पुसदच्या, याबरोबरच श्रीमती आरती काळे आहेत राळेगावच्या, याबरोबरच श्री मयूर निंबाळकर आहेत पांढरकवड्याचे, केळापूर तालुक्याचे आपले तालुका क्रीडा अधिकारी आहेत। या सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि या 2 दिवस झालेल्या आहेत या स्पर्धा सुरू होऊन। या स्पर्धा निश्चितच शांतपणे आणि आपल्या सर्व शाळा महाविद्यालय यांच्या सहकार्यातून आणि विशेषतः सर्व क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक या सर्वांनीच या स्पर्धा आयोजनामध्ये निश्चितच सहकार्य केलेलं आहे। शासनाच्या वतीनं आपण ज्या त्यांना सांगितलेल्या सूचना आहेत त्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचा माझ्या कार्यालयाने प्रयत्न केलेला आहे आणि या ज्या काही सूचना आहेत या सूचनाची अंमलबजावणी संबंधित शाळेनंही ते तितकाच आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। त्याबद्दल मी सर्व जे काही आपले क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक, प्रशिक्षक, खेळाडू आणि मुख्याध्यापक या सर्वांचं या ठिकाणी मी निश्चित अभिनंदन व्यक्त करते आणि या 2 दिवसाच्या झालेल्या स्पर्धेमध्ये आपल्या या कुठला तालुका आहे उमरखेड शिवाजी विद्यालय या शाळेच्या संघानं निश्चितच खूप चांगला या ठिकाणी सहभाग नोंदवून त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे। त्यांचा उत्तमोत्तम खेळ या खेळाच्या स्पर्धेचं जे काही प्रदर्शन या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे ते निश्चितच गौरवास्पद आहे। मी त्या सर्व शाळेतल्या सर्व
क्रीडा मार्गदर्शक असेल, क्रीडा शिक्षक असतील आणि या स्पर्धेमध्ये नोंदवलेले जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंचं विशेषतः कौतुक करते आणि त्यांना पुढील स्पर्धेसाठी निश्चितच त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. आज आपल्याला माननीय जिल्हाधिकारी, क्रीडा संकुल विभागाचे अधिकारी यांचं जे मार्गदर्शन झालेलं आहे, या महिलांना मुलींना जे काय पाठबळ मिळालेलं आहे, निश्चितच यांना घवघवीत यश मिळेल व तालुका लेवल, जिल्हा लेवल, जे काही असं स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलचे जे काही यांना पाठबळ मिळेल व यांना प्रोत्साहन मिळेल, हे महिलांच्या व आजच्या युवा पिढीच्या शैक्षणिक असो, क्रीडा संकुल असो किंवा खेळाच्या विभागाच्या क्षेत्रातला असो, यांना जे मॅडमचं सहकार्य व मुलाचे मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल मॅडमचे मी धन्यवाद करतो. महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलच्या माध्यमातून व श्री शिवाजी विद्यालय मुळावा, तालुका उमरखेड यांच्या वतीने धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी यवतमाळ जिल्हा संपादक राहुल पडघणे.